एक्सच्या किमती घेणार आहोत. ठीक आहे, तुम्ही कोणत्याही किमती घेऊ शकता, फक्त कमीत कमी नंबर घ्यायचे, म्हणजे तुमचा जो ग्राफ आहे तो जास्त मोठा होणार नाही. त्याच्यामुळे कमीत कमी छोटे छोटे नंबर घ्या. निगेटिव्ह नंबर्स, पॉझिटिव्ह नंबर, शून्य कोणताही घेतला तरीसुद्धा चालेल. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही बघा, एक्सच्या किमती आपण घेऊ. इथं -2 घेतलं, शून्य घेतले, इथे 2 आणि या ठिकाणी आपण 5 घेतले. ठीक आहे, तुम्ही कोणतेही नंबर, कुठेही निगेटिव्ह नंबर, कुठेही पॉझिटिव्ह नंबर घेतले तरीसुद्धा चालतील. पण एकदा का एक्सचे नंबर आपण लिहिले त्याच्यानंतर आपल्याला या एक्सच्या किमतीवरून आपल्याला वायच्या किमती काढायच्या आहेत. आता आपण काय करूया, वायच्या किमती काढूया. आता आपल्याला इथे दिसते की एक्सची किंमत आहे -2. मग -2 ही किंमत आपण या इक्वेशनमध्ये ठेवणार आहोत. म्हणजेच इक्वेशन काय आहे बघा, तर y बरोबर -x. आता याच्यामध्ये आपण -2 ही किंमत ठेवणार आहोत. y बरोबर एक्सची किंमत आहे -2, म्हणजे हे वजा ऑलरेडी आणि कंसामध्ये -2. म्हणजेच काय होईल बघा, तर y बरोबर वजा अधिक 2 बरोबर. म्हणजेच वायची किंमत किती आली बघा, तर 2 आलेली आहे. या ठिकाणी वायची निर्देशक 2 आणि दोन्हीची आपल्याला क्रमिक जोडी काय दिसते बघा, -2 आणि 2. अशा पद्धतीने आपल्याला पहिली क्रमिक जोडी मिळालेली आहे. आता आपण काय करूया, दुसरी क्रमिक जोडीसुद्धा काढूया. आता आपण दुसरी क्रमिक जोडी काढूया. तर आता बघा, वाय या ठिकाणी एक्सची किंमत ही एक्सची किंमत आपण 0 घेऊया. म्हणजेच बघा, आपलं समीकरण आहे y बरोबर -x. एक्सची किंमत आपल्याला काय घ्यायची आहे, 0 घ्यायची आहे.